काळाच्या महाकाय वळणांमध्ये काही जागा अशा असतात जिथे पृथ्वी आणि आकाश एकत्र येतात, जिथे पुराणकथा केवळ सांगितल्या जात नाहीत तर त्या अनुभवल्या जातात. ही जागा म्हणजे ब्रह्मगिरी. ब्रह्मगिरी हे केवळ एक पर्वत नाही, ही ती जागा आहे जिथे गोदावरी नदीचं उगम झालं, जिच्या प्रत्येक थेंबात मोक्षाचा स्पर्श आहे. शंकराने आपल्या जटा आपटून गंगेला जिथे प्रकट केलं ते याच ब्रह्मगिरी पर्वतावर. चला तर मग सोबत या माझ्या अनुभवूया ब्रह्मगिरी पर्वताचा हा एक अद्वितीय प्रवास. तर सुप्रभात. आज आहे त्र्यंबकेश्वरमध्ये दिवस दुसरा आणि आत्ताच पहाटे आम्ही आलोय ब्रह्मगिरी पर्वतावर. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात येणारा ब्रह्मगिरी हा किल्ला समुद्र सपाटीपासून 4248 फूट तर पायथ्यापासून अंदाजे 1900 फूट उंच आहे. अजून सकाळचे 7 वाजलेत पण दुकान अजून नीट प्रॉपर ओपन झालेलं नाहीत. हा एखादाच दुकान चालू झाला असेल तरच. बहुतेक 8:30-9:30 पर्यंत चालू असावेत दुकानं. गावातील मंदिरापासून गंगाद्वारकडे जाणाऱ्या रस्त्याने चालू लागले की 15 मिनिटात आपण गंगाद्वारकडे जाणाऱ्या पायऱ्या जिथे सुरू होतात तिथे येऊन पोहोचतो. थोडे पुढे इथून ट्रेक आल्यावरती इथं आपल्याला गंगाद्वार दिसून येते आणि हे गडाकडे वाट गेले. इतिहास काळात श्रीगड तसेच त्र्यंबकगड या नावाने ओळखला जाणारा ब्रह्मगिरी पर्वत हा एक नांदता गड होता. त्र्यंबकगड नावाने ब्रह्मगिरीचे अनेक ऐतिहासिक उल्लेख आढळतात. तिथून डावीकडे एक मोठी पायवाट वर चढत ब्रह्मगिरी किल्ल्यावर जाते. या वाटेवर दोन्ही बाजूला चांगली गर्द झाडे आहे. इकडनं आल्यावरती आपल्या राईट साईडला इथं 2 मजले काहीतरी एक वास्तू दिसते. इथे एक मारुतीरायाची मूर्ती आहे आणि आपल्याला ट्रेक इथून परत कंटिन्यू करायचा आहे. सो इथे काही वास्तू आहे ती आपण बघून घेऊया. ही 2 मजली इमारत एक जुना वाडा शोभावा अशी दिमागदार व सुंदर आहे. या इमारतीला 3 कमानी असून प्रत्येक खांबावर कोरीव शिल्पे आहेत. तर आता आपण खालून जी 2 मजली जी वास्तू पाहिली तर आता आपण त्याच्या दुसऱ्या मजल्यावरती आहे. एक वाड्यासारखा अवशेष दिसतंय. या खिडक्यांचा कोरीव काम बघा, एक नंबर केलेला आहे. बारीक बारीक गोष्टी कोरलेल्या तिथे. आता दुसऱ्या मजल्यावर नक्षीकाम केलेले खिडकावजा झरोके देखील आहेत. त्या काळाची नक्षीकाम बघा आणि या टायमाचे नक्षीकाम बघा. किती मेहनत घेतलेली आहे भावाने. तो कोळसा काय कोळसा देणार आहे.
कोळसा वरती एवढा आणून ट्रेक करून त्याने एवढं कोरीव काम केलंय. शाबासकी द्या दिनेशला. इतिहास काळात या वस्तूंचा धर्मशाळा म्हणून उपयोगी होत असत. किल्ल्यावर चढण्यासाठी उत्तरेच्या बाजूने एका दानशूर व्यक्तीने या 400 पायऱ्या बांधल्या. या नवीन बांधलेल्या पायऱ्या चढत असताना प्रथमच उजवीकडे कातळात खोदलेली एक गुहा लागते. आणि थोडे पुढे मारुतीरायाची एका दगडात कोरलेली भव्य मूर्ती दिसते. येथून पुढे खऱ्या अर्थाने दगडात कोरलेले जिनेच म्हणावे लागतील, कारण उजव्या बाजूने आहे किल्ल्याचा ताशीव कातळ कडा, तर डावीकडे आहे दगडाची कातळ भिंत. नळीतून जाणाऱ्या पायऱ्या चढत आपण किल्ल्याच्या पहिल्या दक्षिणाभिमुख कातळात कोरलेल्या दरवाजापाशी पोचतो. हे प्रवेशद्वार अत्यंत साधे असून यावर कोणतेही शिल्पकाम नाही. किल्ल्याचा पहिला दरवाजा ओलांडून पुन्हा काही पायऱ्या चढून आपण किल्ल्याच्या मुख्य दुसऱ्या दक्षिणाभिमुख प्रवेशद्वाराजवळ येतो. हा संपूर्ण कातळात खोदलेला दरवाजा अत्यंत सुबक घाटणीचा असून याच्या दोन्ही बाजूला हत्ती कोरलेले असून याचे अस्तित्व आता जवळजवळ नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. किल्ल्याचा हा दुसरा दरवाजा पार केला की लगेच आपण किल्ल्याच्या सपाटीवर जाऊन पोहोचतो. वरती चढतानाच उजवीकडे एक दुकान लागलंय. त्या काकांनी प्लॅस्टिकच्या बॉटलींचा किती भारी वापर केलाय ते इथं बघू शकता. हे पूर्ण त्यांनी भिंत पूर्ण प्लॅस्टिकची बांधली. हे सगळे वेस्ट बॉटल आहेत. ॲक्च्युली ह्याच्या अगोदर वरती छपरावरती पण बॉटल होत्या, पण ते काढले गेलेत. तर इथे पुढे एक छप्पर आहे, त्यात त्यांनी ते बाटल्यांचं वापरलं. सो ते बघू. काहीच दिसत नाही ना, पूर्ण धुकं आहे. पूर्ण खालचा व्ह्यू काहीच दिसत नाही. ढगात आले ढगात. किल्ल्याच्या सपाटीपासून मळलेली प्रशस्त पायवाट पश्चिम कडाच्या बाजूबाजूने दक्षिणाकडे असणाऱ्या गोदावरी उगमस्थानापाशी जाते.
गडावर तर पोचलोय वरती, पण पूर्ण धुकं आहे, पूर्ण खालचं काहीच दिसत नाही आणि एवढं धुकं आलं की पूर्ण ओले झाले. येथे एक घडीव दगडातील शिवमंदिर बांधले असून त्याला ब्रह्मगिरी मंदिर म्हणतात. पुढे गोदामाईची मूर्ती व गोमुखातून गोदावरी नदीचं उगमस्थान असणारे गोदा तीर्थ आहे. मगाशी लाईन किती होती आणि आत्ता बघा, जसं जसं सकाळ होते टाईम वाढतोय ही गर्दी आहे. म्हणजे आपण जेवढा ट्रेक केला आहे तेवढा ट्रेक करून ही पब्लिक आली एवढी. तसेच पुढे चालत गेलो की एका मंदिरात कनक ऋषी आणि गौतम ऋषी पती पत्नी अशी जोडीने बसलेली मूर्ती दिसते. मंदिर परिसर मात्र नव्याने बांधलेला वाटतो. हीच गंगा गोदावरी गुप्त झाली, गोमुखात निघाली, जड्डे मंदिरात गंगाधर राम कुंखाली विश्वास टेकतात. नाशिक पंचवडला मोठी गोदावरी झाली. गोदावरीला हे 5 प्रकार जाणवतं तर पुण्यफळ मिळतं. यनिदान, उसरदान, अन्नदान, गोदान, चौथे वाता, चांदी सोन्याची गाय वाता, साडी चोळ्याचं साडी वाता. या आपण काय आणू शकत नाही, देऊ शकत नाही. कमीत कमी एवढं डोंगर नेऊन आलो, 2, 500, 1000 रुपये खर्च करून आलो. गोदावरीला काय आपण आणू शकत नाही, देऊ शकत नाही. तसे गौतम ऋषी करून हत्याचा पाप लागले, त्यांचे पाप धुतले गेले. तसे आपल्यापासून काय घडलं चुकलं असं ते दूर झालं पाहिजे. घरात सुख शांती आली पाहिजे. गंगेची पूजा. गोदावरी नदीचं जिकडे उगम स्थान आहे तिकडनं आपलं दर्शन झालंय. आता आपण चाललो शिव जटा मंदिराकडे. गौतम ऋषींचे गोहत्या पापक्षमन करण्यासाठी भगवान शंकराने आपल्या जटा आपटून गंगेला या जटा मंदिरात प्रकट केलं अशी श्रद्धा आहे. एका खडकावर शंकराने जटा आपटलेल्या खुणा दिसतात आणि तिथेच एक पाण्याची बारीक धार दिसते. माझ्या पाठी दिसतोय तो शिव जटा मंदिर. आणि दुर्ग भंडारकडे जाण्यासाठी याच्या साईडनीच एक रूट आहे जो पुढे चाललाय, तर तिकडं जायचं आहे. प्रॉपर बाजूनेच तो रोड आहे, तो वाट पकडून इथं तुम्ही दुर्ग भंडारकडे जाऊ शकता. तर आता आपण चाललोय दुर्ग भंडार. 2च जण चाललोय, इथं कोण नाही. सो बघू किती लांब आहे काय. आणि वाट थोडीशी कठीण आहे, म्हणजे एवढी कठीण नाही. एक साईडला दरी, एक साईडला पूर्ण डोंगर आहे. सो खाली काय साप वगैरे असेल तरी तुम्ही काळजी घ्या. आणि पावसाळ्या पाण्याचे दिवस आहेत म्हणून थोडंसं रिस्की आहे, बाकी काय नाही. ही वाट जरा कठीण आहे, कारण एका बाजूस डोंगर तर दुसऱ्या बाजूस दरी अशी ही वाट सततच्या वापरातील नसल्याने थोडीशी गपचप, बऱ्याच ठिकाणी वाहून गेलेली व घसरण्याची आहे. थोडं पुढे चालत आल्यावर तिथे एक छोटंसं पाण्याचं टाकं लागतं. टाक्यापासून सरळ पुढे जाणाऱ्या पायवाट्याने चालत राहिलो की समोर दिसतो कातळ कड्यांनी वेढलेला दुर्ग भंडार. तर जरा हळवा. या गडाची मेन अट्रॅक्शन म्हणजे ही नळी, जटा लागले
तर इकडं थोडं रिस्की पॅच आहे, इकडनं उतरताना थोडं सांभाळू, बाकी काय विषय नाही, एवढं पण काय रिस्की नाही आहे. येथे खिंडीच्या सुरुवातीलाच एक हनुमंतरायाची मूर्ती कोरलेली आहे. पुढे चालत गेल्यावर समोर येते चक्क कातळ कोरून जमिनात खालपर्यंत तयार केलेला जिना. पुढे 1.5 फुटाची एक पायरी, अशा 50 पायऱ्या उतरल्या की समोर येतो कातळातला दरवाजा. प्रथम दर्शनी हा दरवाजा पाहून प्रश्न पडतो की हा नक्की दरवाजा आहे की खिडकी, कारण हा दरवाजा फक्त 2 फूट इतकाच शिल्लक राहिला असून बाकी पूर्णपणे जमिनीत गाडला गेलेला आहे. या छोट्या दरवाजातून रांगत पलीकडे पोहोचलो छोट्याशा दरवाजातून आलोय इकडच्या, आणि इथून दुर्गा भांडारकडे तिकडे आहे. त्या 2 डोंगरांमध्ये ही मधली नाल आहे जी आपल्याला आता पार करायची आहे. सो रिस्की पॅच एवढाच आहे की इकडं दरी आहे, मधली नाळ, रिस्क थोडं सांभाळून चालायला लागेल कारण वारा आहे, धुकं आहे, पुढचं काही दिसत नाही आहे. सो ट्राय करू. आणि दरवाजाकडून येताना इकडं थोडं उतरताना थोडं रिस्की आहे सो ते थोडं सांभाळू. चल. इथेच सुरू होतो दुर्गा भंडार किल्ल्याचा एक आगळा वेगळा चित्तथरारक प्रवास, जो आपण कधीच विसरू शकत नाही. तर पुन्हा भेटूया अशा एका नवीन किल्ल्यावर. तोपर्यंत जय शिवराय आणि रामकृष्ण हरी.